नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाईम टेबल आलेलं आहे. तर त्याच्या संदर्भात मी माहिती ऑलरेडी दिलेली आहे. तर आज तुम्हाला काय करता की जे पदं म्हणजे जे विभाग बाकी होते त्याची काय करता तुम्हाला माहिती देणार आहे. बघा इथे स्क्रोलिंगमध्ये तुम्हाला दिसेल की कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक. इथं जर तुम्ही पाहिलं या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तर ह्या लिस्ट ज्या आहेत सगळे लिस्ट त्या तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून देतील. ओके. तर आता बघा याच्यामध्ये जर बघितलं तर हायर गेस्ट स्टेनो, लोअर गेस्ट स्टेनो, ज्युनियर सिव्हिल इंजिनियर, त्याच्यानंतर सीनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट हे पद आहेत. त्याच्यानंतर अकाउंटंटचे सर्वे विभाग आणि सर्वेअरचे सर्वे विभाग. त्याच्यामध्ये फक्त औरंगाबाद आणि पुणे विभाग सोडले तर बाकी सगळ्या विभागांची आणि चंद्रपूर या विभाग सोडले तर बाकी सगळ्यांची यादी लागलेली आहे. तर आता काय करू आपण लेखापाल पदाची कोल्हापूरची यादी जी आहे काय हे करणार डिस्कशन कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर इथं यांनी थोडीशी माहिती दिलेली आहे की पेपर जे आहेत ते 31/7 आणि 1/8/2023 या कालावधीत TCS मार्फत घेण्यात आले होते. त्याच्यानंतर त्याचा जो निकाल आहे तो हा होता 22/11 प्रसिद्ध करण्यात आला होता. मेरिट लिस्ट जी आहे म्हणजे 120 पैकी सगळे मार्क जे आहे त्यांचे प्रसिद्ध करण्यात आले होते 19/12/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याच्यानंतर जर बघितलं तर आता जी मेरिट लिस्ट आहे ती शॉर्ट लिस्ट केलेली आहे म्हणजे 90 पेक्षा जास्त मार्क असलेल्या विद्यार्थ्यांचे व्हॅकन्सीनुसार काय केलं की 1:5 रेशोमध्ये शॉर्ट लिस्ट केलेले आहेत. ओके. हे शॉर्ट लिस्ट केलेले आहेत. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोल्हापूर विभागासाठी काय करायचं तुम्हाला वनवर्धन मुख्य पोस्ट ऑफिस समोर ताराबाई पार्क कोल्हापूर इथे उपस्थित राहायचे आहेत. गैरहजर उमेदवारांना पुन्हा चान्स दिला जाणार नाही लक्षात घ्या. त्याच्यानंतर 1:5 रेशो सांगितला ऑलरेडी मी. त्याच्यानंतर जाताना तुम्हाला मूळ कागदपत्र घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक सेट याचा घेऊन जायचा आहे, झेरॉक्सचा एक सेट घेऊन जायचा आहे तुम्हाला. इथं लिहिलेलं असेल त्यांनी. ओके. झेरॉक्सचा एक सेट आहे त्यांनी लिहिलेलं आय थिंक सो. झेरॉक्सचा एक सेट घेऊन जायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हे गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत. बघा आधार कार्ड, पॅन कार्ड लक्षात घ्या काय-काय सांगत आहे. आधार कार्ड घेऊन जायचं आहे, पॅन कार्ड घेऊन जायचं आहे, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक कोणतंही चालेल तुम्हाला. ओळखपत्र पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला एक फोटोग्राफ घेऊन जायला लागेल आणि जे डॉक्युमेंट आहेत त्याचे एक ओरिजिनल त्याच्यानंतर एक हे सेट घेऊन जाणार लागणार. लक्षात घ्या काय सांगत आहे तुम्हाला? एक सेट घेऊन जायला लागेल झेरॉक्सचा. ठीक आहे. हे घेऊन तुम्हाला जायचं आहे. आता बघा हे अकाउंटंट आहे ग्रुप सी कोल्हापूर विभागासाठी यांना 2 तारखेला जायचं आहे. 2/1/2023 रोजी जायचं आहे. कुठे जायचं आहे? इथं हे दिलेलं आहे. उपवनरक्षक कोल्हापूर यांचे कार्यालय वनवर्धन मुख्य पोस्ट ऑफिस ताराबाई पार्क कोल्हापूर इथे जायचं आहे. तर ही यादी आहे. तर बघा यादीमध्ये जर बघाल तर तुम्ही जर पाहिलं तर आहेत आय थिंक 47 55 विद्यार्थी. टोटल 55 विद्यार्थी आहेत. तर 1:5 च्या रेशोने तुम्हाला काय करायचं आहे की यांना जायचं आहे. बघा आणि ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.